हमारे डिमांड है सर, हमारा कॉलिंग ड्यूटी बंद करना, जो कि फ़ोन पे ड्यूटी है, कॉलिंग ड्यूटी है, 2 बजे रात को जाना, 12 बजे रात को जाना, वो कॉलिंग ड्यूटी बंद करना। दूसरी बात, हमारा पेमेंट जो एक्यूरेट है, हमारे कंपनी का जो देने का है, जो ठेकेदार को देती है वो लेबर को देती है, लेकिन ठेकेदार हमको कट करके अपने हिसाब से हमको देता है, वो हमारा फुल पेमेंट होना चाहिए। हमारे 8 घंटे का ABC 3 ड्यूटी होना चाहिए। ABC मतलब समझ गए ना, मतलब शिफ्ट वाइज शिफ्ट, 8 घंटे, सुबह 6 से 2, 2 से 10, 10 से 6, ये ऐसा ड्यूटी होना चाहिए। प्लस हमारा PF ESI कार्ड जब हम परिवार रखे हैं सर, अब इतना समझ लीजिए कि इतना जो हिंदी सुनने वाले बोलने वाले हैं, ये सोचिए सर कि हमारे बच्चे आज तबीयत खराब होता है, ESI हॉस्पिटल को हम कहाँ दिखाएंगे? हमारे गवर्नमेंट, कर्नाटका गवर्नमेंट हमको इतना सुविधा दिया है, हमारे कंपनी सुविधा देती है, लेकिन हमारे कॉन्ट्रैक्टर नहीं देता है। This video is sponsored by Mahalakshmi Jewelers, Manur Multispeciality Hospital, KBN University, Imran Silk House, Bharat Chicken, Al Sharia Group of Institutions, Bay Neuro Hospital De-Addiction Center, and by Moria Restaurant. ವಿಷಯ ಏನಂದರೆ ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆ ಸೇಡಂ ತಾಲೂಕು ಮಳ್ಕೆಡ್ ಗ್ರಾಮದ ರಾಜೇಶ್ವರಿ ಅಲ್ಟ್ರಾಸಿಕ್ ಸಿಮೆಂಟ್ ಕಂಪ್ನಿ, ಅಲ್ಲಿ ಸುಮಾರು 10, 5, 8 ವರ್ಷಗಳಿಂದ ಸುಮಾರು 300 ಜನ ಲೇಬರ್ಗಳಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಯಾವ ಥರ ತೊಂದರೆ ಅಂದರೆ, ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಅರ್ಜುನ್ ಮತ್ತು ಮಹಾರಾಜ ಅಂತೇಳಿ ಇವರು ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಲೈಸೆನ್ಸ್ ಮೇಲೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿಸ್ತಾರೆ. ಇವರಿಬ್ಬರು ತಮ್ಮದೇ ಆದಂಥ ಇದು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅಂದರೆ ತಮ್ಮದೇ ಆದಂಥ ದೌರ್ಜನ್ಯಗಳು ಲೇಬರ್ ಮೇಲೆ. ಯಾವ ಥರ ಅಂದರೆ, ರಾತ್ರಿ 12 ಗಂಟೆ 1 ಗಂಟೆಗೆ ಲೇಬರ್ಗಳಿಗೆ ಕಾಲ್ ಮಾಡಿ ನೀವು ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ಬರ್ರಿ, ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಬರಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಪಾಪ 4 ದಿನ ಕೆಲಸ ಕೊಡಲ್ಲ. ಯಾವ ಥರ ಅಂದರೆ, ಇವರು ಸುಮಾರು 300 ಜನ ಲೇಬರ್ಸ್ ಆಲ್ರೆಡಿ ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಇಲ್ಲೇ ಇದ್ದೀರಿ. 300 ಜನ ಲೇಬರ್ಗಳಿಗೆ ತುಂಬ ತೊಂದರೆಗಳು, ಯಾವುದೇ ಥರ ಶಿಫ್ಟ್ ವೈಸ್ ಇಲ್ಲ. ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಕಾನೂನು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಂಪ್ನಿಲಿ ಕೆಲಸ ಕೊಡಬೇಕಿತ್ತಂದರೆ ಅವರು ಶಿಫ್ಟ್ ವೈಸ್ ಕೆಲಸ ಕೊಡಬೇಕು, 8 ತಾಸುಗಳ ಕೆಲಸ ಇವರು ಕೊಡಬೇಕು. ಇವರು ಅರ್ಜುನ್ ಮತ್ತು ರೋಡ್ ವೈಸ್ ಇವರು ಏನು ಇದ್ದಾರೆ, ಇವರು ಲೈಸೆನ್ಸ್ ಮೇಲೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಲೇಬರ್ಗಳಿಗೆ ತುಂಬ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದ್ರ ವಿರುದ್ಧ ನಾನು ಆಲ್ರೆಡಿ ಕಾರ್ಮಿಕ ಕಮಿಷನರ್ ಆಫೀಸರ್ಗೂ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಲೆಟ್ರು, ಹಾಗೆ ಕಂಪನಿ HR ಅವ್ರಿಗೂ ಲೆಟರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಇದು ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಸಮಸ್ಯೆ ಬಗೆಹರಿಸಿ ಕೊಡಿ ಅಂತ 1 ವಾರ ಟೈಮ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ಆದರೂ ಕೂಡ ಯಾವುದೇ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಇವರು ನೀಡಿಲ್ಲ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಇವತ್ತು ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿ ಮುಖಾಂತರ ನಾನು ಒಂದು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಈ ಆದಷ್ಟು ದಿನ ಇವಾಗೂ ಒಂದು 8 ದಿವಸಗಳ ಕಾಲಾವಕಾಶ ಕೊಡ್ತೀನಿ. ಕೊಟ್ಟು 8 ದಿನ ಒಳಗೆ ಏನು 300 ಜನ ಲೇಬರ್ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರದ್ದು ಏನೇನು ಸಮಸ್ಯೆಗಳಿದೆ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ನೀವು ಬಗೆಹರಿಸದಿದ್ದರೆ ಸೇಡಂ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಶರಣ್ ಪಾಟೀಲ್ ಪ್ರಕಾಶ್ ಸರ್ ಅವರ ಮನೆ ಮುಂದೆ ನಾವು 300 ಜನ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ತಗೊಂಡೋಗಿ ನಾನು ಉಗ್ರವಾದ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. सर, मैं राजश्री सीमेंट फैक्ट्री में, सबसे पहले नमस्कार, मैं राजश्री सीमेंट फैक्ट्री में काम करता, मैं संजय रजक, मैं UP का रहने वाला हूँ। सर, मैं 18 साल से मैं इधर काम कर रहा हूँ। 18 साल से काम करते हुए अर्जुन और महाराजा रोडेज का आदमी, जो महाराजा का कंट्रैक्टर मध्य प्रदेश MP के हैं और अर्जुन रोडेज का कंट्रैक्टर राजस्थान के हैं सर। लेकिन हम पूरे 300 आदमी लेबर यहाँ काम करते, लोडिंग लेबर सर। हमारे को इतना सता रहे कि कहने जोग नहीं सर। आप लोग कंपनी का या मैनेजमेंट कोई हमको देखने वाला नहीं है। कहने का मतलब क्या है कि हम गरीब आदमी को कोई यहाँ देख रेख करने वाला नहीं है। हर समय प्रताड़ित करना, हर समय राजश्री सीमेंट अल्ट्राटेक कंपनी, उसमें हम लोग काम करते हैं, लोडिंग लेबर वहाँ सर। कहने का मतलब कि हम लोग का जो पेमेंट होना चाहिए वो पेमेंट नहीं मिल रहा है सर। पेमेंट मिलता है लेकिन हमको आधा पेमेंट, आधे से भी कम। हमारा पेमेंट 1568 रुपया है जो सप्लाई रेट है, लेकिन हमको देता है 750। फिर हम स्ट्राइक किए 1 साल पहले, 2023 को स्ट्राइक किए। वो स्ट्राइक में हमको 300 रुपये बढ़ाया, अभी 1000 रुपया किया है। जो कि हमको फैसिलिटी होना चाहिए, हमको फैमिली रूम होना चाहिए, हमारे को पेमेंट स्लिप देता नहीं। पेमेंट स्लिप बताइए सर, हम अगर काम करते समय हमेशा हम डेंजर जोन में काम करते हैं। डेंजर जोन में काम करते हुए सर अगर हमको कुछ भी हो गया, हम फैमिली वाले हैं, हमारे बच्चे यहाँ पढ़ रहे हैं, लिख रहे हैं सर, अगर हमारे पास प्रूफ नहीं रहेगा तो हम कहाँ किसके पास जाएंगे? अगर अदरवाइज हमको कुछ हो गया इधर तो हमारे पास प्रूफ रहेगा, हमारा फैमिली, हमारे बच्चे किधर तो आपके पास या तो किधर तो जाके हेल्प मांगेंगे ना। लेकिन हमारे पास प्रूफ ही नहीं है कि मैं अर्जुन में करता हूँ कि मैं महाराजा में करता हूँ, तो हमारे पास हमारे बच्चे ही, हमारे फैमिली कहाँ जाएंगे? लेकिन दोनों मिले हुए हैं सर। लेकिन कहने का मतलब क्या है कि
ठेकेदार बोलता है कि एसआई कट, मतलब उनको भी पैसा कट होता है, तो वो क्या करते हैं, हम अपने को लॉस क्यों डालेंगे, लेबर को हो रहा है लॉस होने दो। सर ऐसा नहीं होना चाहिए, हमको हक हमारा, हमको कुछ नहीं, हमारे को जो मिल रहा है हमको कंपनी देती है, हमको चाहिए। ले ठेकेदार को कंपनी क्या देती है उसे हमको लेना देना नहीं है, वो करोड़ों रुपया नहीं देने दो, नहीं देने दो, हमसे मतलब नहीं। हमको जब तक 18 साल से नहीं बोलते आए, अभी साल 2 साल से हमको प्रॉब्लम आया, हमको चीज़ होना चाहिए, जो हमको हक है, हम हक के लिए किसी एक नहीं कि हम ठेकेदार से हम दुश्मनी मोल रहे हैं, कंपनी से हमको नहीं, हम गरीब आदमी 2000 किलोमीटर से यहाँ 300 आदमी काम करने आए हैं, वो हमको हक होना चाहिए बस। हमको और कुछ नहीं कि मतलब हम जाके ठेकेदार से लड़ाई फाइटिंग करें, हम गरीब आदमी पेट भरने आए कि लड़ाई झगड़ा करने आए, लेकिन हमको ड्यूटी होना अच्छा, हमको पेमेंट अच्छा होना चाहिए, हमको शिफ्ट वाइज होना चाहिए। उंगली सर ड्यूटी जाते, मान लीजिए हम कॉलिंग ड्यूटी वाले हैं, यहाँ ड्रिंकिंग करने वाले बहुत आदमी हैं, कहीं भी काम जो मेहनत करता है ड्रिंकिंग करेगा, 12 बजे 2 बजे रात को जाते हैं, 10 बजे पता नहीं कि हमको रात को ड्यूटी लगेगा या कि नहीं लगेगा, फिर जाते रात को बोलते कि उंगली जान को मशीन में डाल दिया। सर बताइए, कोई जान के अपना उंगली मशीन में डालता है क्या कि हमारा हाथ कट जाए, ऐसा होता है क्या? मैनेजमेंट से लेकर के ये कॉन्ट्रैक्टर एजेंसी वाले सब ऐसे बोलते हैं, तुम लोग जानबूझ के ऐसा करते हो। सर आप बताइए ऐसा होता है क्या? इसके लिए हमारा पूरा हम लेबर 300 आदमी के लेबर के तरफ से आप लोगों से विनती है कि हमारा हक दिलाया जाए, हम सब अच्छे मिल के हम ड्यूटी करेंगे, हम किधर भी प्रॉब्लम हमारा तरफ से, हम लेबर के तरफ से कुछ भी प्रॉब्लम नहीं है। ಕಲಬುರಗಿ ಮಾಧ್ಯಮರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ತೆ. ನಾನು ರಾಜಶ್ರೀ ಅಲ್ಟ್ರಾಟ್ರ್ಯಾಕ್ ಸಿಮೆಂಟ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀನಿ. ನನ್ನ ಕೆಲಸ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಪ್ಯಾಕರ್ ಹಾಕ್ಬಿಟ್ರು, ಅಂದರೆ ಏನು ಬ್ಯಾಗು ಪ್ಯಾಕ್ ಮಾಡೋದು ನಾವು ಅಲ್ಲಿ ಮಾಡ್ಲತ್ತು. ನಾನು ಕನಿಷ್ಠ 3 ವರ್ಷ ಆಯಿತು. 3 ವರ್ಷಲಿಂತ ಕೆಲಸ ಮಾಡತ್ತೀವಿ. ಅಲ್ಲಿ ನಾನು ಸೇರಿದು ಹಿಡಿದು ಅಂಕರು PF ಒಂದೇ ಕಟ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಕೇಸಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರು. ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ಹೋದ ನಂತರ ನನಗೆ ಭೀ ಸ್ವಲ್ಪ ಕಂಪ್ನಿದು ಏನಂತ ತಿಳ್ಕೊಂಡೆ. ನಾನು ಅಲ್ಲಿ ಬೇರೆ ಹೆಲ್ಪರ್ ಕೆಲಸ ಮಾಡೋರ್ದು ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ರದ್ದು ತಿಳ್ಕೊಂಡೆ. ಅವರಿಗೆಲ್ಲ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸ್ಪೆಷಲಿಟಿ ಇರುತ್ತೆ. ಪೇಮೆಂಟ್ ಸ್ಲಿಪ್ ಮೇಲೆ ಅವರು ಪರ್ ಡೇ ಏನು ರೇಟ್ ಇದೆ ಅವರಿಗೆ ಅದು ಪೇಮೆಂಟ್ ಸ್ಲಿಪ್ ಮೇಲೆ ಹಾಕ್ಕೊಡ್ತಾರೆ. ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಹಾಲಿಡೇ ಬಂದಾಗ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಹಾಲಿಡೇಗೆ 1 ಡ್ಯೂಟಿ ಹಾಕ್ಕೊಡ್ತಾರೆ, ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಹಾಲಿಡೇಗೆ ಡ್ಯೂಟಿಗೆ ಹೋದರೂ 2 ಡ್ಯೂಟಿ ಹಾಕ್ಕೊಡ್ತಾರೆ. ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಸಾಕಷ್ಟು ಸೌಲಭ್ಯ ಅವರಿಗಿದೆ. ನಮಗೆ ಇವು ಯಾವ ಸೌಲಭ್ಯ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ಇದ್ರ ಪರವಾಗಿ ನಾವು ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಹತ್ರ ಮಾತಾಡ್ತೇವೆ, ಸರ್ ನಮಗೆ ಭೀ ಈ ಥರ ಮಾಡಿ ಅಂತಗೆ ಹೇಳ್ದೇವೆ. ಅವ್ರು ಏನಂತ ಅಂತಾರೆ, ಇಲ್ಲಿಲ್ಲ ನೀವು ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದರೂ ಹೋಗಿ ಕೇಳಿ, ನಾವು ಅಂಕರ್ ಇದೇ ನಮ್ದು ಏನು ಸಿಸ್ಟಮ್ ಮಾಡಿ ನೋಡು ಅದೇ ಸಿಸ್ಟಮ್ದಾಗ ನಡ್ಸ್ಕೋತೀವಿ ಅಂತಂತಾರೆ. ಆದಷ್ಟು ಅರ್ಜುನ್ ಅವ್ರಂದಂಗೆ ಕಾಲಿಂಗ್ ಡ್ಯೂಟಿ ಇದೆ. ಮತ್ತು ವ್ಯಾಗನ್ಗಳು ಬರ್ತಾವೆ ನೋಡು, ವ್ಯಾಗನ್ದೊಳಗಡೆ 11 ಗಂಟೆ 12 ಗಂಟೆ 14 ಗಂಟೆಗೆ ತನಕ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಲೇಬರ್ಗಳು. 8 ಗಂಟೆ ಮಾಡ್ಗೇಸ್ ಬರ್ತೀನಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅಂಕರ್ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಇದು ಪೂರಾ ಮಾಡೇ ಹೋಗ್ಬೇಕಂತ ಕೇಸ್ ಅಂಕರ್ ಈ ಥರ ರೂಲ್ಸ್ ಇದೆ ಅಲ್ಲಿ. ಇದ್ರ ಪರವಾಗಿ ಅಂಕರ್ ನಾವು ಸಾಕಷ್ಟು ಸಲ ಕಂಪ್ನಿಯಲ್ಲಿ ಟೈಮ್ ಆಫೀಸ್ ಅಂತ ಇರುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿ ಲೇಬರ್ಗಳ್ದು ಏನೇ ಒಂದು ಕಷ್ಟ ಶೇರ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಸಲ ನಾವು ಹೋಗಿ ಅಂಕರ್ ನಮ್ದು ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಶೇರ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಂತ ಹೋದಾಗ ಅಂಕರ್ ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಟೈಮ್ ಆಫೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಏನಂತಾರೆ, ಮಹಾರಾಜ ಅರ್ಜುನ್ ಇವೆರಡು ಹೆಸರು ಕೇಳಿದ್ರೆ ಸೀದಾ ಅವ್ರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಒಳಗಡೆ ಪ್ರವೇಶನೇ ಇಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಹೊರಗಾಕ್ರಿ ಅವ್ರ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಬಲ್ಲ, ಅವ್ರ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಬಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ರಾಜಶ್ರೀ ಅಲ್ಟ್ರಾಟ್ರ್ಯಾಕ್ ಸಿಮೆಂಟ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ ಅಂದ ಬಳಕ ನಾವು ಕಂಪ್ನಿಗೆ ಸಂಬಂಧ ಇಲ್ವಾ? ನಾಳೆ ನಮಗೇನೋ ಒಂದು ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಆಯ್ತಾ ಅಂತಂದರೆ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಮೇಲೆ ಹಾಕ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಇದ್ರ ಪರವಾಗಿ ಅಂಕರ್ ನಾವು ಹಿಂದೆ ಸಾಕಷ್ಟು ಸಲ ನಾವು ಇದ್ರ ಬಾರ್ಯದಾಗ ಭಾಳ ಇದು ಮಾಡಿದೆವು. ಅದು ಅವರು ನಮಗೆ ಕೇರ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಸಂಕರ ನಮ್ಮ ಅರ್ಜುನ್ ಅವರಿಗೆ ನಾವು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಗೇಸಿ ಅವರು ಮಾತಿನಿಂದ ಹೋಗೇಸಿ ಮನವಿ ಲೆಟ್ರ್ ಕೊಟ್ಟೇವಿ. ಕೊಟ್ಟ ನಂತರ ಅಂಕರು ಪೇಮೆಂಟ್ ಸ್ಲಿಪ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಪೇಮೆಂಟ್ ಸ್ಲಿಪ್ ಮೇಲೆ ನಮ್ಮದು ಒಂದು ದಿವಸಿಗೆ ಇಷ್ಟು ಪೇಮೆಂಟ್ ಇದೆ ಅಂತ ಆಗಬೇಕಲ್ಲ, ಅದು ಕೇಳಕ್ಕೆ ಹೋದ್ರೆ ಭೀ ಅಂಕರು ಹಾಕ್ತೀವಿ ಅಂತಾರೆ. ಮತ್ತೇನದ ಶಿಫ್ಟ್ ಅದು ಭೀ ಇಲ್ಲ, ಕಾಲಿಂಗ್ ಡ್ಯೂಟಿ ಅದ, ರಾತ್ರಿ 2 ಕರಿತಾರೆ, 3 ಕರಿತಾರೆ, 4 ಕರಿತಾರೆ. ಈ ಕಂಪ್ನಿ ಅಂದ ಬಳಕ ಒಂದು ಸಿಸ್ಟಮ್ ಬೇಕಲ್ಲ. ಇದ್ರ ಪರವಾಗಿ ನಾವು ಭೀ ಧ್ವನಿ ಎತ್ತಿದ್ದೀವಿ. ಕಲಬುರಗಿ ಡಿಸ್ಟಿಕಲ್ಲಿ 5-6 ಪ್ಲ್ಯಾಂಟ್ ಇದೆ ಸಿಮೆಂಟ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಗಳು. 5-6 ಪ್ಲ್ಯಾಂಟಲ್ಲಿ ಯಾವ ಪ್ಲ್ಯಾಂಟಲ್ಲೂ ಕಾಲಿಂಗ್ ಡ್ಯೂಟಿ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲೇ ಕಾಲಿಂಗ್ ಡ್ಯೂಟಿ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಅಂತಂದ್ರೆ ಹಂಗೆಲ್ಲ ನೀವು ಮಾತಾಡಂಗಿತ್ತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಬರಬೇಡಿ. ನಮ್ಮ ಕಂಪ್ನಿ ಏನಿದೆ ಆ ಕಂಪ್ನಿ ಪ್ರಕಾರನೇ ನೀವು ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಂಗಿದ್ರೆ ಮಾಡಿರಿ, ಇಲ್ಲ ಅಂತ ಬಿಟ್ಬಿಡ್ರಿ ಅಂತ ಕೇಳಿಸಿ ಈ ಥರ ಭಯ ಹುಟ್ಟಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿಸಿ ನಮ್ಮದೇನು ಡಿಮ್ಯಾಂಡು, ಎಲ್ಲ ಕಂಪ್ನಿಯಲ್ಲಿ ಏನೇನು ಸ್ಪೆಷಲಿಟಿ ಸಿಗುತ್ತೆ ಎಲ್ಲ ಲೇಬರಿಗೆ ಕೊಟ್ಟು ತಕ್ಷಣ ಇದು ಸಮಸ್ಯೆನೇ ಇರಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಸರ್ಕಾರ ನಾವು ಹೇಳೋದೇನು, ನಮ್ದು ಏನದ ಕಾಲಿಂಗ್ ಡ್ಯೂಟಿ ಬಂದ್ ಆಗಬೇಕಿದು ಫಸ್ಟ್ ಮೇನ್ ಆದ್ರಿ ಸರ್. ಕಾಲಿಂಗ್ ಡ್ಯೂಟಿ ಬಂದ್ ಆಗಬೇಕು. ನಮಗೆ ABC ಈ ಥರ ಶಿಫ್ಟ್ ವೈಸ್ ಡ್ಯೂಟಿ ಕೊಡಬೇಕು. ಏನದ ಅದು ವೇಗನ್ ಒಳಗಡೆ 14 ಗಂಟೆ ಡ್ಯೂಟಿ ತೊಗೊಳತ್ತಾರ ಅವ್ರು, 14 ಗಂಟೆ 13 ಗಂಟೆ ಅದು ಬಂದ್ ಆಗಬೇಕು. 8 ಗಂಟೆ ಬೇಕು ನಮಗೂ.
ಅದು ಏನಾದ ಕಂಪ್ನಿ ಕಡ್ದು ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಅನ್ನೋದು ನಮಗೆ ಏನೇನು ಇದೆ ಅಲ್ಲ ಅವ್ರು ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ದವ್ರು ನೋಡ್ರಿ ನಾವು ಎಷ್ಟು ಸಾರಿ ಹೋಗಿ ಭೇಟಿ ಆಗಿವ್ರಿ ಅವ್ರು ನಮಗೆ ಭೇಟಿನೇ ಬಿದ್ದಿಲ್ರಿ. ಅದು ಅವ್ರದ್ದು ಅಷ್ಟೊಂದು ಮಾಹಿತಿ ನೋಡ್ರಿ, ಅವ್ರಿಗೆ ಭೇಟಿ ಆಗ್ಲಕ್ಕೆ ಚಾನ್ಸ್ ಸಿಕ್ಕರೆ ಅವ್ರದ್ದು ಎಲ್ಲಷ್ಟು ಮಾಹಿತಿ ಸಿಗ್ತದಲ್ರಿ, ಅವ್ರಿಗೆ ಭೇಟಿ ಆಗ್ಲಕ್ಕೆ ಮಾಹಿತಿನೇ ಸಿಗಲ್ಲ ಸರ್. ರೆಸ್ಪಾನ್ಸೇ ಕೊಡಲ್ಲ ಈ ಜನ ನಮ್ಮ ಲೇಬರ್ಸ್ಗಳು ಹೋದ್ರೆ. ನಮ್ಮ ಹೆಸರು ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಎಸ್ ಕಟ್ಟೆ ಅಂತ. सर हम लोगों को यहाँ 8 आदमी का काम, 6 आदमी का काम 4 लोगों से करवाते हैं, 4 आदमी का काम 3 लोगों से करवाते हैं। हम लोग कोई उंगली कट हो गया, किसी का कुछ चोट आया, जो जाते हैं मेजरमेंट के पास, ठेकेदार बोलता है हम जैसा चलाते हैं वैसे चलाओ, हमारे पास पैसा नहीं। मेजरमेंट बोलता है ठेकेदार के पास जाओ, मैं तुमको जानता नहीं। सर हम लोग लेबर कंपनी काम करती है, कंपनी सीमेंट खाती है, हम लोगों को बड़े बीमारी होगी, प्रॉब्लम होगा, उसके जिम्मेदार कंपनी होगी कि ठेकेदार? कंपनी बोलती मैं कोई जिम्मेदार नहीं हूँ, जिम्मेदार है ठेकेदार, ठेकेदार बोलता है मेरे पास पैसा नहीं। तो सर ये सब कुछ ये हम लोगों का कंपनी के अंदर एम्प्लॉयज़ से ज़्यादा ए ग्रेड पेमेंट है, और बहुत सीमेंट 25-50 ग्राम डेली हम लोग सीमेंट खाते हैं। कृपया हम लोग यदि स्ट्राइक होती है तो आप मीडिया वहाँ परमिशन दिया जाए, मीडिया जाके देखें वहाँ लेबर किस हालत में काम करती है। और हम लोगों का सर बोर्ड बेच पेमेंट, अर्ध एम्प्लॉयज़ बोर्ड बेच पेमेंट जो एम्प्लॉयज़ को मिलता है उस हिसाब से हम लोगों को श्रीमान जी पर्सनैलिटी या कानून के द्वारा या मेजरमेंट के द्वारा या ठेकेदार के द्वारा हमको हम लोगों को प्रदान किया जाए। हम लोग खुश रहें, हमारे बाल बच्चे खुश रहें, हमारे आने वाली पीढ़ी शिक्षित हो, कोई किसी प्रकार की सीमेंट खाकर भी हमारे आला औलाद को किसी प्रकार की दिक्कत परेशानी न आए। प्रश्न मैं धर्मेंद्र राम बोल रहा हूँ, मैं झारखंड से के रहने वाला हूँ। मैं राजश्री सीमेंट फैक्ट्री में काम करता हूँ आज 20 साल से। करीब 2025 में मैं 2005 में मैं ज्वाइनिंग किया हूँ, उससे लेकर आज तक हम लोग उतना ही कर रहे हैं। हम लोग का कंडक्ट के खिलाफ कुछ भी हम लोग अगर आवाज़ उठाएंगे सीधा बाहर ही कर देने का करते हैं। आज 5-6 साल हो गया, 1 रुपये हम लोग के बढ़ाए नहीं थे, उसके विरोध में हम लोग कहे कि एक आदमी दे दो, नहीं तो हम लोग का पगार बढ़ा दो। उसमें हम लोग के 6 आदमी महाराजा के और 6 आदमी अर्जुन ग्रुप का दोनों को बाहर निकाल के फेंक दिया 3 महीने के लिए, और कोई हम लोग का सुनवाई नहीं। फिर हम PF हम लोग 2005 से कट रहा था, तो वो लोग हम लोग 2024 का हम लोग का बना दिया अभी नया रिकॉर्ड कि अब तू लोग के बाहर निकाल दिया हूँ, अब तू नया ज्वाइनिंग किया है। और उसके खिलाफ कुछ भी बोलते हैं तो वो लोग कहते हैं कुछ नहीं करने, जहाँ जाना है जहाँ जाओ तो लोग करो। इतना हम लोग के ऊपर अन्याय कर रहे हैं लोग। डिमांड क्या है हम लोग का डिमांड है कि शिफ्ट ड्यूटी होना, बच्चे गिच्चे के पढ़ने के लिए हम लोग का स्कूल का सुविधा होना, मेडिकल होए। अगर हम लोग का बड़ा चोट लग जाता है तो हम लोग का कोई इलाज के लिए पैसा नहीं देते, कोई हॉस्पिटल में नहीं है, कहते कि जाओ घरे चल जाओ, हाथ टूट गया पैर टूट गया तो बोलते कि आप लोग सीधे घरे चल जाइए, ठीक हो जाएगा तो आइएगा, ऐसा बोलते हैं। हम लोग का कोई सुविधा नहीं, कोई देखने वाला नहीं, रूम नहीं। एक रूम में हम लोग 10-10 आदमी भेड़ बकरी के तरह हम लोग रहते हैं, सोने का जगह ना, खाना बनाने का जगह, वो सब कुछ उसको प्रभाव नहीं पड़ता। डिप्टी हम लोग 6 आदमी के जगह पर विजन में हम लोग ऑपरेटर हैं, उस डोर में से इस डोर में चलाते जाएंगे 18 घंटा 17 घंटा, जब तक ख़त्म नहीं होगा बोला जाना ही नहीं है, भर के ही जाना है, और भर के ही हम लोग आते हैं। इतना हम लोग के पास जुल्म हो रहा है। 1800 रुपये हमारा रेट करवा दीजिए, जो भी उसमें डिमांड दिया गया है उसमें लिख के 21 बिंदु हैं हमारे, सभी हमारे बिंदु फॉलो करवाए जाएँ। हम स्ट्राइक नहीं करेंगे, मेजरमेंट का विरोध नहीं करेंगे, ठेकेदार का विरोध नहीं करेंगे, और हम लोग अपना कंपनी समझ करके, अपना घर समझ करके अपना काम करेंगे। वो हमारे से इज्जत उनकी है, कंपनी की है, कंपनी की इज्जत हमसे है, कंपनी की इज्जत से हमारी इज्जत है। सर यही बात को। This video is sponsored by Mahalakshmi Jewelers, Manur Multispeciality Hospital, KBN University, Imran Silk House, Bharat Chicken, Al Sharia Group of Institutions, Bay Neuro Hospital De-Addiction Center, and by Moria Restaurant.